नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा तथाकथित मुकाबला केल्याबद्दल शरीफ सरकारने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल हा खिताब बहाल केला। यापूर्वी केवळ अयूब खान या लष्कर प्रमुखालाच हा खिताब देण्यात आला होता। शरीफ सरकारचे हे औदार्य आपल्या सरकारकडे लष्कराची वाकडी नजर पडू नये यासाठी होते, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होतीच। त्या चर्चेत तथ्य असल्याचं पाकिस्तानातील वर्तमान घडामोडींवरून दिसून येते। आसिम मुनीर सत्तापालट करून स्वतः राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या पाकिस्तानातून सातत्याने येत आहेत। काही दिवसांपूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी भारताने सहकार्याची भूमिका घेतली तर भारताला हवे असलेले आतंकवादी भारताकडे सोपवले जाऊ शकतात अशा आशयाचं विधान केले होतं। त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानात बराच गदारोळ झाला। त्यानंतरच पाकिस्तानात सत्तापालटाची चर्चा सुरू झाली। सध्या याच बिलावल भुट्टोंचे पिताश्री आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत। बिलावल भुट्टोंच्या भूमिकेची किंमत आता कदाचित त्यांच्या पिताश्रींना चुकवावी लागेल असं दिसतंय। तसेच झरदारी हे चीनचे समर्थक मानले जातात। भारताविरुद्धच्या युद्धात चीनने पाकिस्तानला बरीच मदतही केली, परंतु आसिम मुनीर ट्रम्प यांच्या घरचा पाहुणचार घेऊन आल्यानंतर थेट अमेरिकावादी झाले आहेत। त्यांना आता चीनपेक्षा अमेरिका अधिक भरवशाचा वाटू लागलाय। अमेरिकेमुळेच भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानची पर्यायाने आपली अधिक नामुष्की टळली असे मुनीर यांना वाटणे स्वाभाविकच आहे। अमेरिकेचा भक्कम आधार असल्याने मुनीर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत आणि ते लवकरच झरदारी यांना पदच्युत करून पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील असं बोललं जाते। कारगिल युद्धानंतर मुशर्रफ यांनी नवाज शरीफ सरकार बडतर्फ करून सत्ता आपल्या हाती घेतली होती। आता त्यांच्या बंधूंनाही म्हणजेच शहबाज शरीफ यांनाही त्याच वाटेने जावे लागेल असं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।